आज मी होतो म्हणून ठीक होतं. प्रत्येक वेळेस मी असेलच असं नाही ना. अगं निदान एकटी असताना तर स्वतःची काळजी घेत जा. अरे काय म्हणजे अचानक तोल कसा गेला काही कळलंच नाही मला. तू होतास म्हणून, नाहीतर माझाच काय झालं असतं मी कल्पनाही करू शकत नाही. थँक्यू मँडी. बस का, तू काय आज आपल्या दोस्तीला पण शिव्या घालणार? हा रोहिणी, तू फक्त माझी मैत्रीण नाही आहेस, माझी बहीण सुद्धा आहेस. अगदी आपण कॉलेजला असल्यापासून. येस आय नो. बाय द वे तुझी बहीण कशी आहे? तिचं काय चाललंय आता? काय रे, काय झालं? किती दिवस झाले तिला पाहिलंच नाही ग रोहिणी. उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर तिच्याकडे कोण बघणार ग? काय बोलतोयस मँडी? कोण काळजी घेणार? म्हणजे तूच घेणार आहेस तिची काळजी आयुष्यभर. आणि हे उगाच बरं वाईट होण्याच्या गोष्टी करू नकोस. हा, आपल्याला काही होणार नाहीये. आपण सगळे इथून सुखरूप बाहेर पडणार आहोत असं आपल्याला वाटतंय ग, पण त्या लोखंडेने जाऊ दिलं पाहिजे नाही ना. तू नको ना काळजी करू, आम्ही सगळे आहोत ना. हे बघ, आता आपल्याला इथे अडकल्यासारखं वाटत असलं ना तरी सगळं ठीक होणार आहे. तर तुला कितीही समजवलं ना तरी तुझी निगेटिव्ह विचार करण्याची सवय काही जाणार नाही. आणि माझं तर तू ऐकणारच नाहीस. थांब, मी सत्या आणि विकीलाच सांगते, त्यांचं बरोबर ऐकशील तू. थांब तू इथे, आलेच मी. सर्वांगी सुंदर उटिशी दुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. बाजू उठ चल. अरे हणम्या, वेळ काय, प्रसंग काय, परिस्थिती काय? तूच बोलला होतास ना कोणीतरी गळा दाबून तुला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि तू दारू काय पीत बसलायस? अरे कशाला आठवण काढलीस गाड्या? तिसरा म्हणून प्यायला बसलो होतो. आता कच्ची पण चढणार नाही. बरं झालं विकी तू आलास. काय झालं? तर परिस्थिती काय आणि ह्यांचं बघ काय चाललंय, तूच समजा ह्यांना. बरं बरं, माझंही बरं. माझाही बरं काय विकी, तू पण काय यांच्यासारखं वागतोयस? अरे इथे आपल्यासोबत काय घडतंय कळतंय ना तुला? आधी सत्या आणि आता हणम्या, दोघांचा जीव घ्यायचा प्रयत्न झालाय. आणि हे सगळं मागापासून बघायला बडबाट 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 बडबाट. शांत बस जरा. जरा थंड गाणे आम्हाला पण थंड घेऊ दे. सत्या, जेव्हा माझ्यावर जंगलात हल्ला झाला तेव्हा तू कुठं होता? मी बाहेर होतो, रेंज शोधायला गेलो होतो. हो का? हो. बरं. तो मँडी कुठे रे? बराच वेळ दिसला नाही. मँडी मँडीचं नाव नको घेऊस. तो इथे नाहीये तेच बरं आहे. एक तर तो आला तर सोबत निलांबरीलाच घेऊन येतो, त्यापेक्षा तो नकोच इथे. केवढा घाबरतो रे तू? एक काम करतो, आज दारू पीच. म्हणजे तुझी भूताची जी काही भीती आहे ना तुझ्या मनात निघून जाईल ती. हा नाही, सध्या बरोबर बोलायलाय. ए ऐक, ठीक घ्या माझं ऐक. हा, मी तुला स्वतःच्या हातानं पाजणार आहे आता. आज मी माझ्या भावाला स्वतःच्या हातानं पाजणार आहे. शक्य नाही. अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. नको. कशी भीत नाही बघतो, थांब जरा. बघलो रे, अरे सत्या, बघलो. माझं ऐक ना. सत्या, अरे मी काय रे बाहेर. अरे घे. सत्या नको रे. अरे घे ना, पी. नाही पीत. ए अरे टिक्या ऐक ना. अरे आमच्यावर हल्ला झाला, म्या घाबरत नाही. हा, घाबरत नाही म्या. मग तू कशाला घाबरतो? अरे पाज ना अनम्या, त्याला कर ग्लास उलटा. अरे विकी सांगणार रे तू. आणम्या, सत्या, अरे नाही पाहिजे त्याला.
तर कशाला पाचताय उगाच? अरे एक मैत्रीण ठीक आहे ना, ऐक ना. चालू दे, मी चाललोय. ठीक आहे, अरे ऐक नको रे. Stop it यार गाईज. सांग. काय तमाशा लावलाय? आता कोणी त्याला जबरदस्ती करणार नाही. हा पोरकटपणा थांबवा तुम्ही आता आणि जरा त्या मँडीकडे लक्ष द्या. त्याचं काय झालं आता? मी आत्ता त्याच्याशीच बोलत होते. तो थोडा इमोशनल झालाय. त्याला त्याच्या बहिणीची आठवण येते आणि तो इमोशनल झाला की काय होतं आपल्याला माहिती आहे. आपल्याला महागात पडेल. आपण कॉलेजपासून बघत आलो. गाईज मँडी नीड्स अस यार, प्लीज चला, मी बघून आले. ए थांबा रे हनम्या, थांब जरा. अरे अरे काय कुठे ते मँडीच्या नादाला लागताय तुम्ही? तो मँडी काय लहान आहे का आता त्याला समजवायला? अरे असं काय बोलतोस सत्या? अगं रोहिणी, हे काय आपल्यासाठी नवीन आहे का? गाईज ऐका ना, आपण एकदा बोलू शकतो ना मँडीशी, प्लीज. मी आलेच, मी बघते जरा. हा मँडी ना नेहमी असाच करतो. आधी स्वतः घाबरतो आणि मग अशी काहीतरी मस्करी करून आपल्याला पण घाबरवतो. म्हणून हल्ली त्याच्याबरोबर थांबावंसच वाटत नाही. त्याला पुन्हा निलांबरी तर दिसली नसेल ना? ए चला आपण मेंढा शोधायला जाऊया. चला. राहू दे, ए राहू दे. अरे थांब रे, राहू दे. असेल तो इथेच कुठेतरी. एवढं काय टेन्शन घेत आहे? नाटकं आहेत त्याची सगळी, माहिती आहे ना तुम्हाला. चला. सतेज, असं कसं बोलू शकतोस रे तू? मँडी बद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही? हे बघ, आधीच आपण आपल्या एका मित्राला गमावलंय. आता मँडीला आपली गरज आहे आणि असं असताना तू हे सगळं. सॉरी, बघूया आपण त्याला. चला. चल. हे मेघा वरडली. चल. अरे हा तर तो. हो साहेब, हा तो रिसॉर्टवरचा मुलगा. पळून चालला होता तेव्हा आपणच ह्याला फटकवून काढलं होतं. तुझ्याकडे कसं काय हा फोटो आला? आपल्याकडचं काही सामान संपलं होतं म्हणून मी सिटीमध्ये गेलो होतो. तेव्हा बघितलं की ह्याच्या घरची कोणीतरी मुलगी हे पोस्टर लावत होती आणि सगळ्यांकडे चौकशी पण करत होती. याचा अर्थ याच्या घरचे पण याच्या मागावर आहेत. मँडी, 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 मँडी डोळे उघड. उठ मँडी. अरे असं शक्यच नाही यार. हे
आता बोलत होतो आम्ही. मँडी उठ ना. मँडी मँडी उठ ना. मँडी बाय. हा आज मिलेला नाही. तुम्ही सगळ्यांचं नीट डोळे उघडून बघितलं तुमच्या ध्यानात येईल का मयत सडायला लागलेला आहे. कालच्यालाच हा आपल्याला सोडून गेलेला आहे. काय हो काही काय बोलताय तुम्ही. मी आता बोलत होते त्याच्याशी. तुम्हाला त्याच्या बहिणीबद्दल सांगत होता हो ना मँडी. तू म्हणलास ना मी बहिणीसारखी आहे तुझ्या. उठ ना मँडी. मँडी प्लीज उठ ना. मँडी मँडी शेवटचं काय बोलला होतास मला. तुला सोडून कधीच जाणार नाही. आठवतंय ना तुला. तू आता असं कसं करू शकतोस मँडी. ए मँडी ऐकतोयस ना. तुझ्याशी बोलते मी. काय नाही हा मस्करी करतोय. याची सवय आहे ना. अचानक गायब होतो आणि अचानक समोर येतो. आता पण असंच करतोय. ए मँडी बस झाला ना यार तुझा खेळ. बंद कर ना आता. आता चल उठ. उठ हा मँडी. खूप झालं तुझं. तुझं बहिणीकडे जायचं होतं ना तुझ्या. चल उठ मँडी. ए मँडी मँडी उठ ना. मँडी ऐक माझं ऐक. शांत हो. मँडी ना मँडी गेलाय आपल्याला सोडून कायमचा. तो येड्यासारखा वागत असला तरी स्वतःहून जीव देईल असा मला वाटला नव्हता हो. तुला वाटलं म्हणजे त्याच्या अंगावर काय जखम बिकम दिसत नाही म्हणून म्हटलंय हो. बुडून नाही मेलाय तो. आपल्याला माहितीये ना यार तो चांगला स्विमर होता. बुडून नाही मेलाय. ए मँडी ऐक ना. तू ना या सगळ्यांना सांगा तू स्वतःहून मेला नाहीये. तुला कोणीतरी मारलंय. ए मँडी उठ ना यार. उठ ना मँडी. मँडी लाभ हो. हा मी घाबरत नाही कोणाला. ए ठीक आहे. ऐक ऐक. ए सत्या रामा लाभ लाभ. ऐक माझं ऐक माझं. ए गप. ठीक आहे ऐक. ए विकी लाभ ना. ए ठीक आहे मोठं. ए माझा जीव घ्यायचा प्रयत्न केलात ना मारून टाकेल एका घरात. तुम्ही सगळे कुणी आहात. कुणी आहात तुम्ही सगळे. कुणी आहात. आधी निलांबरी मग आब्या आता मँड्या. मँड्या गेला रे. मँड्या तुम्ही सगळ्यांनी मारलंय मँड्याला. तुम्ही सगळ्यांनी सोडणार ना कोणाला मला माहितीये. मँड्यानंतर तुम्ही मला मारायचा प्लॅन करणार. मी सोडणार ना कोणाला. ते लाभ सत्या. ठीक आहे. मँडी गेला यार. ठीक आहे ऐक या. ए
अँडी तुमचं दुःख मी समजू शकतो. अजून तुम्ही सगळेजण ह्या दुःखातून बाहेर पडलेले नाही ह्याची मला कल्पना आहे. सामनी काय आपल्यासमोर वाढून ठेवलाय तो तर बघा. तुमचा दोस्त 12 तास या पाण्यात होता. आता महेश चढायला लागला. आणि अजून जर सडला तर वासन आपण इथं उभं राहू नाही शकणार. तेव्हा भावानू कामाला लागा. मेंढ्या गेला रे, गेला रे आपला मेंढ्या. अरे गेला रे हा. मेंढ्या